अंतर्राष्ट्रीय महिला दिवस पर धुले में विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम में धुले लोकसभा सांसद डॉक्टर शोभा बच्चाव ने जिले की 45 महिलाओं को सम्मानित किया। ये सम्मान उन महिलाओं को दिया गया जिन्होंने विभिन्न क्षेत्रों में अग्रिम भूमिका निभाई। आज पूरे राज्य में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस कड़ी में धुले में आयोजित कार्यक्रम में विभिन्न क्षेत्रों में अग्रिम भूमिका निभाने वाली 45 महिलाओं को सम्मानित किया गया। इस मौके पर विशेष रूप से उपस्थित सांसद शोभा बच्चाव ने महिलाओं की सुरक्षा और अधिकार को सुनिश्चित करने के लिए देश में शक्ति कानून लाने की मांग की। कार्यक्रम में सम्मानित की गई महिलाओं ने समाज में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाई और उनकी इस उपलब्धि को आज सराहा गया। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील आदर्श महिला पुरस्कार प्रदान या ठिकाणी करण्यात आला। याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं प्रावीण्य या महिलांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। अशा साधारणतः 45 ते 50 महिलांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केला आणि या कार्यक्रमासाठी आपले सन्माननीय माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब आले होते। त्याचप्रमाणे शिंदे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्र आणि विविध डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील असतील अशा सर्व महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। आणि जागतिक महिला दिन हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण देशात नाही तर जगात सर्वजण त्या ठिकाणी साजरा करत असतात आणि महिलांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्वावलंबन महिला होण्यासाठी त्यांचं सबलीकरण होण्यासाठी त्यांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण त्यांना सोयीसुविधा मिळण्यासाठी आणि मनशांती मिळण्यासाठी निश्चितपणे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। खरं तर मानसिकता बदलण्याची गरज आहे। आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करण्याची गरज आहे आणि जे काही शक्ती कायदा आहे तो शक्ती कायदा हा निश्चितपणे लागू होणं हे अतिशय गरजेचं आहे। कारण कडक कायदे जर केले तर निश्चितपणे या सर्व याच्यामध्ये सुधारणा होईल।